नमस्कार, स्वागत है आप सभी का सी न्यूज़ भारत में। मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। डोंबिवली में वुमेन्स आर्ट फेयर आर्ट फॉर चैरिटी का आयोजन दीपकला फाउंडेशन और स्थानीय नागरिकों के संयुक्त प्रयास से किया गया। इस प्रदर्शनी में महाराष्ट्र की विभिन्न क्षेत्रों में कार्यरत महिलाओं की चित्रकला, शिल्पकला, रेजिन, मंडला, मधुबनी समेत कई कलाओं का सुंदर प्रदर्शन किया गया। स्वामी समर्थ प्रकट दिन के अवसर पर आयोजित इस कार्यक्रम में प्रभु कापसे, प्राची किल्लेकर और अन्य मान्यवर उपस्थित रहे। 3 दिवसीय इस प्रदर्शनी को देखने के लिए डोंबिवलीकरों की बड़ी संख्या में भीड़ उमड़ी। रिद्धि तावड़े, मैं कलवा से हूँ। ये दीपकला फाउंडेशन और डोंबिवली के माध्यम से ये वुमेन्स के लिए आर्ट फेयर है। यहाँ पे सारी वुमेन्स का आर्टिस्ट का पेंटिंग्स लगे हुए हैं और मैं यहाँ पे मेरी ऑयल पेंटिंग्स लगी हुई है सब, जो रियलिस्टिक पेंटिंग्स है, रियलिज्म पेंटिंग्स है। और मैं पिछले 5 से 6 साल से इस पे प्रैक्टिस कर रही हूँ और आफ्टर कोविड मैंने ये स्टार्ट किया है। और प्रैक्टिस और ऑनलाइन ट्यूटोरियल्स से सीखते हुए मैंने ये किया है। मैं बेसिकली इंजीनियरिंग किया है मैंने, और मैं जॉब कर रही थी, लेकिन अब मैं फुल टाइम यही कर रही हूँ। थँक यू। आम्ही नेहमीच म्हणतो की डोंबिवली ही आपली कलानगरी आहे आणि या कलानगरीमध्ये अनेक कलाकार आहेत आणि त्याचाच आज प्रत्यंतर या बालभवन मध्ये आलं। आज या ठिकाणी हे सगळं बघत असताना खूप आनंद झाला। अनेक प्रकारचे वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि उत्तम प्रकारचं प्रदर्शन हे आज बालभवन मध्ये भरलेलं आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी यावं आणि याचा नक्कीच येऊन आनंद घ्यावा आणि पाहावं। आणि खऱ्या अर्थानं आपली डोंबिवली ही कलानगरी आहे हे परत परत सातत्यानं नेहमीच सिद्ध होत असतं अशा अनेक प्रदर्शनांमधून। तर अवश्य सगळ्यांनी या ठिकाणी भेट द्यावी। सर्व आयोजन अतिशय छान आहे आणि अनेक नामवंत आज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या प्रदर्शनात भेट द्यायला। तर आपणही या ठिकाणी आवर्जून यावं आणि हे प्रदर्शन बघावं अशी मी या निमित्तानं विनंती करते। कले क्षेत्रामध्ये स्त्रियांना खरं तर असं म्हणतात की स्त्रियांना वेळ नसतो किंवा अनेक आमच्या प्रापंचिक अडचणी असतात, घरगुती अडचणी असतात, पण आता इथं मी जे बघतेय ना, इथंच प्रत्येक स्टॉलला महिला आहेत। म्हणजे त्यांच्याकडे बघून तरी मला असं वाटत की आम्ही महिला कशा आहोत की सक्षम आहोत। आम्ही आमच्या सगळ्या अडचणींवरती मात करून आम्ही आमची कला जोपासत असतो। आमच्या ज्या महिला आहेत त्या कला जोपासण्याकडे त्यांचा जात्याच कल असतो। म्हणजे प्रत्येक महिलांमध्ये काही ना काही सुप्त कलागुण दडलेला असतो आणि ह्या अशा प्रदर्शनाच्या निमित्तानं हे जे सुप्त गुण आहेत तर त्याला अधिक वाव मिळतो या प्रदर्शनाच्या निमित्तानं आणि हे सगळ्यांपुढे त्यांचे गुण येतात। म्हणजे असा मी नुसतंच चूल आणि मूल आणि प्रपंचात आजची जी स्त्री आहे ती अडकलेली नाहीये, तर त्याच्या बाहेर जाऊन देखील आजची ही महिला आहे ती अशा पद्धतीनं आपल्या कलेचं प्रदर्शन करते आणि त्याला खरंच आपले डोंबिवलीकर म्हणा किंवा इतरही सगळे त्याला छान उत्तेजन देतात आणि प्रतिसाद देतात। ही खरोखर खूप छान समाधानाची बाब आहे। बेसिकली इथे असे कार्यक्रम महिलांसाठी विशेष करून खूप साऱ्या महिलांना इथे प्रोत्साहन दिलं जातं, त्यांच्या कलेचा आदर केला जातो, त्यांना त्याची मान्यता दिली जाते, त्याच्यातून ते उत्पन्न मिळतं आणि त्यांना एक चांगलं मान्यवरांतर्फे त्यांना चांगलं सर्टिफिकेट देऊन त्यांचा एक चांगला आदर्श लोकांपुढे ठेवला जातो। हे खूप चांगलं काम आहे। लोकांना वेगवेगळ्या तऱ्हेची आपली कला दाखवता येते, किंवा पेंटिंग असेल, काही वेगळ्या मेणबत्त्या असतील, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्वतःकडून बनवतात त्याचा त्यांना फार उपयोग होतो आणि आम्हाला पण नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात आणि ते आपण खरेदी करतो। खूप चांगलं उद्दिष्ट आहे या संस्थेचं। धन्यवाद। सुप्रिया जाधव, मी कणबोलीवरून आलेली आहे। मी लेखिका आहे आणि ही गार्गी प्रोजेक्ट ही माझी मुलगी, तिचा जो लोकरीचा जो आहे हा स्टॉल तो माझी मुलगी। म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपण आई काय करते, आपली आई काय करते त्याचं अनुकरण आपली मुलं करतात। तर हा मला छंद आहे विणकामाचा। तर मी फावल्या वेळामध्ये विणकाम करते। तर माझ्या मुलीने बघितलं मी काय करते आणि तिनं ते करायला सुरुवात केली। ती आता ती लॉच्या फर्स्ट इयरला आहे, पण हा छंद आहे। स्त्रियांना विणकाम वगैरे छंद असतो, एक आनंद मिळतो त्यातून आणि हा छंदाचं रूपांतर नंतर पुढे व्यवसायात सुद्धा होऊ शकतं। हा एक खूप चांगला महत्वाचा
हे खूप महत्वाचा मुद्दा आहे की ह्याचं रूपांतर आपल्या व्यवसायात करू शकतो. तर स्त्रियांनी आपले छंद जोपासायला होते. नंतर मधल्या काळात जरी गॅप पडला ना तरी पुढच्या काळामध्ये ते तुम्हाला अत्यंत उपयोगी पडतो. कळंबोलीवरनं आलेली आहे इथे आणि मी फर्स्ट इयर लॉ स्टुडंट आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त इथे एक्झिबिशन लागलेलं आहे आणि हा माझा फर्स्ट एक्झिबिशन आहे. तर मला खूप आनंद होतोय. मी माझ्या 12वीच्या सुट्टीमध्ये हे सुरू केलेलं. माझ्या मम्मीकडून मी प्रेरणा घेतली आणि मग त्यातून मी बिझनेस सुरू केला. आता मी स्वतःची पॉकेट मनी माझ्याकडे आहे. स्वतः मी काय काय घेऊ शकते स्वतःसाठी. आणि क्रोशे हे इझी आहे. लोकांना वाटतं हार्ड आहे वगैरे काय, पण असं काही नाहीये. क्रोशे सुरू केलं की मग हळूहळू जमतं सगळ्यांना. सो हेच की इझी आहे आणि कोणी पण करू शकतं हे. थँक्यू. डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।